नमस्कार बाळांनो, मी आज तुम्हाला आलू समोस्याचा रोल बनवून दाखवते। एक वाटी मैदा घेतला, मैद्यामध्ये ओवा टाकून घेऊ। चवीसाठी थोडस मीठ टाकून घेऊ। 2 उबळ्या तेल टाकून घेऊ। पिठाला चांगलं मळून घेऊ। तेल टाकल्यामुळे समोसा कुरकुरीत होतोय। थोडं थोडं पाणी टाकून मैद्याला चांगलं मळून घेऊ। मैद्याचा चांगला गोळा बनवून घेतला। 10 मिनिटं मुरायसाठी ठेवून देऊ। चूल पेटून घेतली, चुलीवर कढई ठेवून घेऊ। कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ। तेल मस्त गरम झालंय, तेलामध्ये जिरे टाकून घेऊ। लसूण टाकून घेऊ। कढीपत्त्याचे पानं टाकून घेऊ। तळून घेऊ। कांदा चांगला लालसर रंगावर तळून घेतलाय। थोडीशी हळद टाकून घेऊ। थोडं लाल तिखट टाकून घेऊ। धना पावडर चांगलं याला पण परतून घेऊ। कापलेली कोथिंबीर टाकू। कांदा मसाले चांगले तळून घेतलेत। उकडलेले आलू टाकून घेऊ। चांगलं परतून घेऊ। चवीसाठी थोडंसं मीठ टाकून घेऊ। मस्त आलू परतून घेतलेत, काढून घेऊ। उंड्याचा एक गोळा तोडून चपाती लाटून घेऊ। चपाती लाटून घेऊ। लंब्या आकाराची चपाती लाटून घेतली, मधातून थोडी त्याला कट मारून घेऊ। शिजवलेल्या आलूचं मिश्रण चपातीवर ठेवून घेऊ। कढईनं थोडंसं पाणी लावून घेऊ। चपातीला मोडून घेऊ। रोल बनवू। असेच पूर्ण रोल बनवून घेऊ। पूर्ण रोल बनवून घेतलेत, आपण याला तळून घेऊ। कढई आपण चुलीवर ठेवून घेऊ। कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल चांगलं गरम झालंय, रोल तळून घेऊ। सगळे रोल असेच एक एक तळून घेऊ। रोल असे पलटी करून घेऊ। मस्त गुलाबी रंगावर तळून घेऊ। मस्त रोल गुलाबी रंगावर तळून घेतलेत, प्लेट मध्ये काढून घेऊ। हे पण असे तळलेत, काढून घेऊ। आपला आलू समोसा रोल तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा। बाळांनो, आपण याला हिरव्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत खायला छान लागत आहे।